दही भात वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे विठ्ठल
88 8 आणि 8 16 आणि 2 8 आणि 1 शेवट बेरीज किती राहिली 36वे वर्ष 6 आणि 3 कसं काय जोड बरं विठ्ठल म्हणून म्हणतोय 288वी माझी ही आजची सेवा आहे आणि आज आपण काय घेतला आता हा काल्यालाच आहे तुम्ही नेहमीच ऐकलेला आहे माझा मग चिंतन ऐकले सर्वच ऐकले तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही म्हणून मी सांगायला उभा राहिलो माझी 3 तप पूर्ण झाली या न्यायाने पहिल्या तपामध्ये जे जे कोणी होते साथीदार समर्थक सहकारी साक्षीदार तुम्ही पण होता ना बरेच मला प्रेरणा होती त्यांची म्हणून त्यांच्याकडे ते बाबा आले तुम्ही मला तुमचं आहे की मला माहित आहे ह्या जागेवर दुसरं पण काही करू शकत नाही कोण म्हणाला राजाराम बाबा तुम्ही कीर्तन करायचं तू कर जमतंय का घासावं लागते त्याला काय घासावं लागते बोलू नका तुम्ही जर बोलाल हे घासावं लागते अलग अलग आपला हा नाम सप्ताह सुरू होऊन केला नाही मी म्हणत नाही केला सुरू झालेला आहे एप्रिल 1990 साली चालू झालेला आहे 1990 साल ज्ञानेश्वरीची जन्मशताब्दी होती ज्ञानेश्वरीची ज्ञानोबाची नाही ज्ञानेश्वरीची जन्मशताब्दी ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म कितव्या वर्षी झाला ज्ञानोबाच्या आयुष्यामध्ये हा कुणीतरी 12 नव्वद झाला म्हणून 16 वर्ष 90 पासून मागे सरा ज्ञानोबांची जन्मशताब्दी 1975 आणि त्यावेळेस 75 मी संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला शिकाय 73 ते 76 तो काळ आमचा शिक्षण 75व्या वर्षी जन्मशताब्दी ज्ञानोबांची होती आणि ज्ञानोबाने 16 वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली 75 आणि 90 किती वर्ष झाली शिकत नाही ना उष्णमान होतं बाजी बाजीला बाजीला झाले 75 आणि 90 बरोबर 16 वर्ष झाली बरोबर आहे ना ज्यावेळेस 75 वर्ष ज्या काळामध्ये मी आळंदी क्षेत्रामध्ये होतो त्या पंचक्रोशीमध्ये जे काही ज्ञानोबाच्या जन्मशताब्दी प्रत्यक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणलं तर काय बाबा नाही महाराष्ट्रामध्ये काय बाबा मोठमोठे सत्य पाहिजे त्या काळामध्ये पारायण त्यावेळेपासून पारायण चालू झालंय तुम्हाला सांगायचं तात्पर्य त्याच्या अगोदर पारायण वैयक्तिक होतं सामुदायिक संस्थेच्या आदेशानं संस्थेच्या परवानगीनं आम्हाला सप्ताहाला पाठवायचे मोठमोठे माझा नंबर लागला होता श्रीरामपूर तालुक्यामध्ये जास्त साखर कारखान्याला भाग आहे बरोबर रांजणखोल म्हणजे गाव आहे शताब्दीचा तो मोठा झाला 75व्या वर्षी तो सप्ताह ते पारायण ती कीर्तन ती प्रवचन परत तिकडे भारुड ती पुणे जिल्ह्यात भारुड ती स्वतःने भारुड असते तिकडे तुम्ही ऐकलं असतील तर इकडे भारुड नाही ती वेगळी हे वेगळी ती तिकडे सोंगी भारुड पुणे जिल्ह्यात ती भारुडाचा कार्यक्रम चालायचा
दीपोत्सव, दिंडी, हे सगळे सोहळे आम्ही तिकडचे पाहिले, भोगले, आनंदले. म्हणून माझ्या मनामध्ये सतत रोख राहायचे. तेव्हा हे वैभव आपल्या इकडे कसं येईल, आपल्या इकडे कसं येईल, आपल्या भागामध्ये ही ज्योत दीपोत्सवाची, हा दिंडी सोहळा, हा पारायण सोहळा, हा कीर्तन सोहळा कसा जाईल असं करता करता किती वर्ष गेली. राजाराम 76 ला घरी आला. तिथनं 15 वर्ष नुसता पडला मारायला. काय जमलं कोणी विचारलं, सामान्य असं चालते. मग अशी होती वाटायचं आपल्या इकडे सत्ता व्हावा, पारायण व्हावं, आनंद चालावा. काही अंशानं फळामध्ये सेवा झाली, फळामध्ये थोडं माझं अंग दिसू लागलं, कीर्तनाचं वगैरे. त्यातून जरा पुढे आलो. माझे वडील भाऊ म्हणलं तरी चाललं, दादाची साकार दादानी मला निवडलं. बस म्हणले ह्या कामाला फक्त हाच आहे, बाकी सगळी पोरं दिसायला पोर आहे पण पोरीच्या पुढची पोरण पुरी काय फरक आहे, पुरुषात आणि स्त्रीत काय फरक नाही. हे असलं अहो तुम्ही आम्ही सुद्धा स्त्रियाच आहोत. जे प्रकृतीच्या, जे इंद्रियाच्या, जे विषयाच्या अधीन असतात त्याला काय म्हणायचं, स्त्रिया कशा असतात, परतंत्र, आणि पुरुष हा स्वतंत्र. जे परतंत्र त्या स्त्रिया, जे स्वतंत्र ते पुरुष. बरोबर आहे का? मग म्हणून तर तुकोबारायांनी म्हणलं दसऱ्याच्या भागामध्ये, या हो बाई आणून निघाले हरी, शिलंगना घेऊन वेगी आरत्या करी. सगळ्या पुरुषाला बायाच म्हणले आणि बाया नाही, फक्त ह्यांना दाढी मिशेल, त्यांना दाढी मिशन आहे, एवढा फरक आहे नाही. मग स्त्रियाच त्या हो, पुरुष म्हणजे स्त्रीच. आता पुरुष कोण ह्याची व्याख्या फार वेगळी, आता मला वेळ नाही. आणि माझं असं होतंय बघा, विषयांतर होतंय, वेळ कळत जातोय, पण तुमच्या मुलावर मी येतोय. बरोबर आहे? मला वाटतंय कशाला वाईट व्हा आपण तरी. चला तुमचं काय म्हणणं आहे, 2 तास 1.5 तास काय मी करावे मला पाकिट मागत नाही बरं म्हणायचं. म्हणतात तुम्हाला अपेक्षा झाली नाही, माझं आहे सगळं, हे माझं आहे, याचा धरीन अभिमान. माझा हा शब्द अभिमानात्मक नाही, माझा स्वाभिमानात्मक आहे. याचा धरीन अभिमान करीन आपले जतन. हे जतन करण्यासाठी, हे वाढवण्यासाठी, भविष्यामध्ये याची उंच पताका वर जाण्यासाठी आटोकाट माझे प्रयत्न पुढं तुम्ही बघताय. आता सध्या प्रतीक, आता मी भालवणी गावचे सुपुत्र म्हणेन, किती कीर्तनकार झाले हो. एक गावाचं कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काढायचे 7-8 कीर्तनकार आहेत. अहो आमचे युवायच्या आवाज कीर्तन करायचे नाही बोलत, पण हा ध्यास आहे माझा, हे टिकलं पाहिजे. जाऊ मुद्द्यावर येतो. मग 36 वर्ष, आता 36,000 तुम्हाला सांगितलं. 36 आकडे जरी एकामेकाला विरोधात असले, विरोधात आहे का, दोघांची तोंड इकडे आहे का, नाही ना, अवघड आहे ना. बरं ज्याची तोंड समोर आहे त्याचं काय समोर असतं का, मग ही बरं का नाही. 36 एकाच इकडे एकाच तिकडे, पण दोन्हीचा आकडा काय येतो 9, आणि 9 आकडा हा परमार्थामध्ये शुभ आकडा आहे. भक्ती प्राधान्य, नवविधा काय बोलली जे भक्ती, आणि द्यावे माझे हाती संत जन्म. आता 9च्या आकड्याचं फार महत्व आहे बघा. पुष्कर सांगतायत 9 नाथ आहे, 9 नाथ 9च आहे. आणखी बरेचसे तुम्हाला सांगता येईल, मला भरपूर सांगता येईल, पण आता सांगत माझं पुढचं जे चिंतन आहे ना त्याची लिंक होती.
तर असा हा 9 आकडा भक्ती प्राधान्य आणि अशा या 9 आकड्याच्या भक्तीच्या कक्षेमध्ये आपण आज आलोय. किती वर्ष? 36 वर्ष आज आलोय. आणि त्या वर्षी पहिल्या वर्षी मी जो आपण घेतलेला होता तो हाच होता. या अभंगाने झाला पहिल्या वर्षी. आणि उपसंहार म्हणजे आज शेवट नाही बरं. शेवट या होऊ नये म्हणून तो जाम या भाषे उपजावून या पुढे येऊ आणि काला खाऊ आपण 3 तप झाली 36 वर्ष झाली म्हणून थांबायचं नाही. अलग लक्षात इथून पुढे आपल्याला जायचं, लांब जायचं. बहु दूर वरी भोग विले भोगा या जन्म दुःखाच्या जन्म मरणाच्या या सुख दुःखाच्या पलीकडे आपल्याला जायचं. म्हणून तोच अभंग मी इथं घेतला. मग त्या वर्षी आपली 1990 ला अशी संकल्पना तयार झाली. योग आला. कुणाच्या रूपानं काय उभं राहायचं काय सांगता येईल. सामान्य माणूस हो, पाटकरी होत पाटकरी. आमचे भाव बसले पुढे तेव्हा काय सगळ्याला दिसते त्यांच्याकडे बघा. जे खुर्चीवर आहेत ते साक्षीदार नाही, साथीदार. काय असं का होईना चरित्र भरपूर तुम्ही मला ऐकले तर 36 वर्षाला आणावं तर तुम्हाला कोण सांगणार नाही. काय वाईट घडलेलं नाही सांगत काळजी करू नका. सांगत त्यांना तेवढं सांग. कारण माझ्या वाटचालीमध्ये पुष्कळ मला अनुभवायला मिळालेले आहे. वाईट चांगलं तसंच मानहानीचे जसे असतील तसे प्रसंग. पण मी ते सर्व काय केले घेऊन टाकले. आणि वाट चालू राहिली. त्या कुठ्यातून मला हा प्रवास आलेला आहे. या बाबतीतला परमार्थातला आणि प्रपंचातला दोन्ही माझी चाकरी आहेत ना ती समान. प्रपंच प्रतिकूल आणि परमार्थ प्रतिकूल. तुम्ही मला परमार्थ कसं काय प्रतिकूल काय करत होतो खरं सांगा तुम्ही. पारायण म्हणजे काय तुम्ही सांगा. हातवर करून या भाडवलीतल्या माणसाला पारायण कसं करायचं, काय वाचायचं, कसं वाचायचं कुणाला माहिती सांगा. हात वर करून सांगा. कुणाला हात वर होणार नाही का. अहो जसं तुकोबारायचं अभंग आहे अभकाचे साठी पण ते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी जागती अंगी. मी नव्ह बरं का. बालकाचे झाली माता जाणून पाऊल झाली. गावाने नाव जनासाठी उकी ठाव या अभंगाच्या न्यायानं मी प्रत्येकाला पारायण शिकवलं. त्यांना काय वाटायचं रामायण जसं असतं ना या कणवाचं कणावाचं सांगायचं तसं. त्यानं उठायचं त्यानं बसायचं त्यानं उठायचं. मी म्हणलं कुणी उठायचं कुणी एकदा बसलं की त्याचा पिट्टाच पाडायचा. निहारी येईपर्यंत काय काळजी करू नका. बैठक्यात टाकण्यापासून बरोबर आहे का. त्यांची फौज शिवसेनेची संभाजीराजे शिंदे हो सगळी बरोबर होती माझ्याबरोबर. मग सुरुवात कशी करायची. बसलो एका ठिकाणी मीटिंगला. आता काय करावं लागेल काय नाही सांगा तुम्ही. मला मोठी पंचायत पडली होती. पैसा गोळा होईल, सत्ता उभा करता येईल, पण माणसं आली पाहिजेत ना. कोण माणसं ऐकायला. आता आले ती म्हणजे कशामुळे आली ती हो कशामुळे आली ती कीर्तन आहे भीती कुठे आली बरोबर आहे का. असा समाज होता का त्यावेळेला. हे वातावरण किती बदललंय ज्यांनी पाहिलं असेल. इथं पुढचा आवाज कसं होतं कंठ कसं होते का कसा नाही तिथं साक्षीदार मला कसं माहिती नव्हत्या अध्यक्ष आपले हे होते काय तर कसं होतं आज कसं झालं काय म्हणायला हरकत नाही. माऊलीच्या शब्दात इवले शेरो त्याचा वेल गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचता अति बहारू
कळवेचे गली अशी आला विठ्ठल साथ दिली बरं आणि मला साथ देणारी सगळी 60च्या पुढची होती. मी तेव्हा माझा 25-26 वय असेल 27 वय असतं नागाला माहित आहे बघा माझं वय किती होतं. नागासारखा फोटो काढायला दर वर्षाला मला काय बोलत होते काढायचं फोटो झाले झपाट असायचं त्यावेळेस माझं वय कमी होतं. साथीला माणसं पूर्ण वयोवृद्ध त्यांच्या मागे बैठक मग सांगितलं असं महादेवाने पूर्ण भार उचलला. 8 दिवसाचं अन्नदान माझ्याकडे. महादेवप्पा कापसे यांनी पूर्ण भार उचलला. जे काही दुकानात जे काही सामान लागेल जे वस्तू लागतील ते सगळं माझं आणि तेवढंच करायचं का वाचकाले व्यासपीठाला पक्वाजाले गाणारे आपल्याला काय होत पाहिजे सगळी दगडच कुणाला काय येते सांगा काय नाही. आणि मग आणि भेटोभावी ताकीद होती वा सोहळा असा झाला पाहिजे असा झाला पाहिजे कसा झाला पाहिजे त्या पंचक्रोशीमध्ये नाव निघालं पाहिजे असा झाला पाहिजे. भाऊ म्हणलं पैसा 1 एकर जमीन विकणार पण सप्ताह चांगला करा. स्तुती करीत नाही कुणी माझ्यावर आरोप केला तरी चालेल मी आरोपाला पात्र आहे. कारण सगळं जे झालंय ते माझ्या साक्षीनं माझ्या हातून आणि माझ्या कार्यभारामध्ये झालेलं आहे. कार्यभार त्याच्यामध्ये झालेला आहे. स्तुती करत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी तशी साथ दिली मला आणि असा सोहळा तयार केला उभा केला. भाकडेसारखी माणसं पाठवण्यासाठी ठेवली मी आठवते सगळ्यांना. दुपारची भजनं काय संगीत भजनं 7 दिवस भावडं काय 7 दिवस संगीत भजनं काय आणि कीर्तन मोठमोठ्यांची. तुम्ही पाठीमागे थोडं जा असे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. याचा अर्थ हे स्थळ महात्म्य आहे हे अधिष्ठान महात्म्य आहे. जिथं ज्ञानोबा इथं आलेले आहेत मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं पाहिलं लागलेले आहे आणि त्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी माझ्याकडून शब्दही पण घेतलेला आहे. आनंद पंडित वारकरी इथं आले तुम्ही नाव ऐकणार काय भारी काशीनाथ बुवा स्वामी मोठी वारकरी म्हणले राजा तू सप्ताह करतोय खरं पण तुझ्या गावाला अधिष्ठान नाही ऐसायला नाही असं नाही ते ऐकावं पण ज्ञानोबा तुकोबारायाची मूर्ती पहिली बसवली पाहिजे. काय हरकत नाही म्हणलं तुमची इच्छा असेल तर तेही होईल. कधी होईल आता ते गेले सगळे गेले त्याचा इच्छा काय नाही होय म्हणा काय झालं. फक्त मी तुम्हाला सांगतोय त्यांना मी त्यावेळेस शब्द दिला ज्ञानोबा तुकोबाराय आपल्या वारकऱ्यांचे नवे नवे सर्वसामान्य जीवांचे प्राण आहेत प्राण आणि त्यांची मूर्ती कुठेही बसवा लहान संबंधित माझ्या 2 कोणाड्यामध्ये 2 शास्त्र किंवा करून पण इथं अधिष्ठान असावं आपला वारकरी संप्रदायाचा गडकरी पद्धतीमध्ये. कारण याचं जे फाउंडेशन आहे ना ते फाउंडेशन कच्चं नाही झालं. कच्च्या फाउंडेशनावर इमारत टिकत नाही. ही इमारत गड पद्धतीमध्ये फडाची परंपरा आणि संस्थेची परंपरा जोग महाराज काय तर जोग महाराजांचं सामर्थ्य सांगा तुम्हाला एका शब्दात सांगतो. महाराजांचं सामर्थ्य त्यांचे शिष्य आणि त्यांचे साथीदार काशीला गेले होते आणि नदीला आत गेले सर्व बुडायला लागले म्हणू लागले
गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु पुढे आणि पुढलं काय म्हणायचं पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवः त्राहे मां कृपया गंगे सर्व पापहरा भव कुणाचं जन्मात केले संकल्प कळला ना जो महाराजांनी काहीच म्हटलं नाही त्यांचे साथीदार आणि शिष्य म्हणू लागले आता कसं बोलावं गुरुला कसं बोलायचं म्हणजे आम्ही म्हणलो तुम्ही का नाही म्हटले काय काय म्हणताय काय अहो हा संकल्प तुम्ही बोलले नाही म्हणजे गंगेचे म्हणजे पापोहम अरे गावाला तुम्हाला अक्कल आहे का म्हणजे हे कुणी म्हणायचं असतं कुणी बारबाटलेली त्याने सांगा बघा साबण कुठल्या कपड्याला लावायला असतं हा त्या कपड्याला साबण लावून चालेल का एखादी टाकी दिसत नाही कालच काय झालं तर नक्की ते रुचन साथ कोण आहे कपड्याचा ढाक काढण्यासाठी साबण आहे त्याला ढाक नाही त्याला साबण कशाला सांगा जो महाराज म्हणले अरे ते कुणी म्हणायचं असतं पापोहम पाप कर्महम पापात्मा पाप संभवः त्राहे मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव माझं सर्व पाप हरण त्यांनी म्हणाले अरे मी आयुष्यामध्ये पापच केलं नाही काय नाही वाचन नाही मनाला नाही आणि ज्ञानोबरांची परंपरा इथं पायामध्ये आहे पाया रचलेला आहे ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीनं म्हणून ही जबरदस्त परंपरा आहे आणि या परंपरेला मी लक्ष्मण रेषा म्हणली त्यांना तुमच्यासाठी सांगतोय काय बोलली जो लक्ष्मण रेषा ओलांडल त्याचं काय होईल काय होईल काय होईल म्हणून लक्ष्मण रेषा फक्त सांभाळायची आणि सांभाळले तुम्ही सांगतोय म्हणजे तुम्ही काहीतरी बिघडवलंय असं नाही मगात बोलून गेलो ना त्याचा वेळ गेला अहो मी काय केले सांगा मी नुसतं असं बडबडली फक्त कीर्तनात पण सगळं हे कोणी करताय प्रभू रामचंद्र लंकेला गेले तर स्वतः गेले बरोबर कोण होतं राणीची पाले खाईरा देवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन तरी अक्षय विनियाकरा नदीनेच काय ते सामर्थ्य प्रभूचं होतं पण प्रभूला जाता आलं पाण्यातला धोंडा प्रभूला पाहता आला सिंधू बांधण्यासाठी आला का सांगा हा प्रभूला वाटलं का नाही हे टाकते दिन तर तिथे दगड आपण बी टाकून बघावं लांब गेले मोठी माणसं अपमानाला मानहानीला काय करायचं करताना करायचं निर्दून करायचं पण साधतंय कसं त्याचा लय प्रयत्न वाटा काय लागतंय दगड टाकला नुसतं दगड टाकला आता प्रभूच्या हातातून दगड गेला म्हणजे प्रभूने त्याला सोडलं का ज्याला देवाने सोडलं जो देवापासून दूर झाला तो पुढल तरल काय होईल उडला जरा पाहिला उडला जरा मोठा होता दोन तीन प्रयोग केले तिसऱ्या दगडाला टाकला म्हणजे टाकली तीन दगड पण कुणी बघितलेलं नसतं म्हणजे बरं तिसरा दगड टाकला हात जोडूनच हनुमंता कधी आला म्हणजे पहिल्या दगडाला जाणून अरे म्हणजे सगळं खरं झालं तुझं पण आलं माझं बरं तू एकटाला आला नाही म्हणजे मी तसं कुणाला सांगणार नाही काय भानगड काय अहो म्हणजे प्रभू तुम्ही सोडलेला तरल कसा तो बुडणार आहे
धरेनाच झाला त्यांचा. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणा त्याचे उद्धरे, एरवी हाती न धरी अनाते. अनाते म्हणजे इतराला. संतांनी जर सांगितलं ना हा कसलाय बघायला नाही, त्याचा उद्धार करा. तुम्हाला वशीलबाज आहे काय? वशीलबाज मग वशिलेला सुद्धा काय तर ताकद लागते ना. हो काय करायचं मग तिथं जाऊन बसायचं असं नाही करायचं. देवाला हिशोब द्यावा लागतो. हिशोब देण्यासाठी हवाला संतांचा लागतो. म्हणून संत महात्मेला राहावं असतात. कशा विषयानंतर गेलं एवढं पाया भक्कम आहे. अशा सद्गुरूंच्या आशीर्वादानं कृपेनं हा आपला नामोत्सव हा सोहळा उभा राहिलेला आहे. आणि हा सोहळा आपल्या तरुण पिढीने आता हाती घेतलेला आहे. तरुण पिढी सर्व आता नाव कोणाची घेत नाही. एखाद्याला राहिलं म्हणजे ती म्हणणार हे बुवाला हलकडे दिसतील मला तोंड करून नाव घेतले होय. असं होऊ नये म्हणून मी कशाला तुम्हाला मिळावी. माझं किती दिवस राहिले ते सांग. मला आता 36 वर्ष झालं. यात मला परिपूर्णता वाटायला लागली. माझ्या पुढे आपण असो की नसो हे चालणार आहे. चालणार आहे, बंद पडणार नाही. कसं बंद पडत आता बंद पडासारखं काय नाही. आता सगळे खंबीर आहे. हे वाघ सगळे खंबीर आहेत आता. म्हणून आता बंद पडण्यासारखं नाही. आता परत तुमच्यावर साथ झाली. तुम्ही फिरून आला की बरं झालं. आम्हाला पुण्याहून तसंच मुंबईला जातं काय हे जुने आमचे वाचक संभाजी शिंदे हे वाचक असं हे सैन्य सर्वांच्या साथीनं सहकार्याने आपण इथपर्यंत आलोय. आणि या 36व्या वर्षामध्ये म्हणजे त्रिविध आता या त्रिविध तपानं जसं त्रिविध तापाचं दहन होतं, त्रिविध तापाची झाली तसं या 3 तपामध्ये जे कोणी सर्व वक्ते श्रोते सर्व धावून गेले. आता 8 दिवसामध्ये ज्यांनी काय कीर्तन ऐकले असतील मला तर काय नाही काय तुम्ही काय सांगितलं असेल, तुम्ही काय सांगितलं, तुम्ही कशी शिस्त लावली असेल, तुम्ही कुणाला काय बोललं असेल, तुम्ही कुणाचं नाव घेतलं असेल, कुणाला राखलं असेल, कुणाला राग आला असेल, कुणाला आनंद वाटला असेल, कोणती निवडत असेल, कोण मोठं निवडत असेल असं चालतं. एवढं हे सगळं टाकून सर्व मंडळी एका जीवान फक्त एक पथ्य सांगायचं. याला पथ्य एक आहे. रोग बरा होण्यासाठी पथ्य पाळावं लागतं. औषधाचा काय उपयोग? औषधाचा परिणाम होत नाही. पथ्य जर पाळत नसेल तर रोग बरा होत नाही. असं याला पथ्य एकच आहे. कोणतं आहे? हे जर टिकवायला असेल, हे जर चालवायला असेल तर एकच पथ्य आहे. ते म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या राजकारण. काय? राजकारण. कारण जुन्या माणसाला मी बांधून घेतलं होतं मंडपाच्या राजकारण चालणार नाही. जर आणायला असेल त्याला जे आली. आणि अशी सर्व पक्षाची माणसं एक ठिकाणी झाली. चाललं काही दिवस चाललं, काही राजकारण आलं, त्याच्यावर पाठा सगळं उत्तर मात्र झालं. सगळं आता चांगलं सोडायला लागलेलं आहे. आता फक्त काय करा, आता दूध सांभाळून तापवा. फक्त मिठाचा खडा त्यात पडून देऊ काय होईल? दही होईल. पुन्हा ती दही घुसळावं लागलं. घुसळून द्यावं लागलं. निघलं दूध नाही तर गेलं वाया. काय करायचं? तसं काय करू नका. हे सगळं संपूर्ण आई साहेबांच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर इथून पुढं हा सोहळा हा उत्सव आनंदामध्ये टिकवूया. भरपूर आहे पण आता सांगण्यामध्ये काला होईल. आणि जे सांगायचे ते काल्यासारखंच आहे. काला म्हणजे काय? गडबड तुला मिश्रण त्याला काला म्हणते. म्हणजे जे आता इतक्या वर्षात जर सांगत बसलो तर आता एवढं पुरवणार आहे. तुम्ही कीर्तन कधी ऐकायला, मी कधी सांगायला, तो मी गायला द्यायचोय. तर काय करू? आपल्या अभंगाकडे आपण झालं गेलं आता भरून मागे टाकू.
वर्तमान काळाची साथ घेऊन भविष्याकडे वाटचाल करू. तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही भगवंताबरोबर देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे. देवानी अवतार घेतला आणि भक्तांनी संसार सामान्य रूपामध्ये संसारामध्ये यायचं. आणि ही जी सेवा आहे ही प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी चालत आलेली आहे. आणि त्या न्यायानं हा अभंग ज्यांचा घेतलेला आहे ते तुकोबार आहे. आणि तुकोबारायचा हक्क आलेला अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय प्रतिज्ञा करतात विठ्ठल आपण व्यवहारामध्ये त्याला म्हणून ठरवतो किंवा एखादी गोष्ट निश्चित करतो. शास्त्रीय शब्द प्रतिज्ञा. तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. तुकोबारायांचा अधिकार काय? प्रतिज्ञा करणे इतके तुकोबाराय मोठे होते का? कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर त्याला पाठीमागचा इतिहास मोठा लागतो. बहुधा सुकृताची जोडी जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले असा सवाल. मग तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. तुकोबाराला ते होतं का प्रतिज्ञा? कारण प्रतिज्ञा कोणी करतो. तुम्ही आम्ही पण व्यवहारामध्ये बोलून जातो मी हे करणार मी ते करणार हे करेन ती करेन हे झाले ते करेन असं तसं या जमतं का? नाही. मनसा चिंतितम कार्यम दैवम अंतर्गत चिंतये. आपण मनामध्ये धरून काय उपयोग आहे? नाही. सामान्य माणूस ज्या सामान्य एवढा मोठा राजा त्याला सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. रावणाने आपल्या जीवनामध्ये प्रतिज्ञा केल्या होत्या. 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. मी माझी नगरी सुवर्ण करेन. सुवर्णमय नगरीला सुगंध आणीन. खारा समुद्र गोडा करेन. स्वर्गाला जाण्यासाठी पाय वाट करेन. शिडी लावेन. कुणी प्रतिज्ञा केली होती? रावण. आता रावणाला विचार करायचा फार मोठा आहे. रावण सामान्य नव्हता. लंके माझी घरे जिथे ऐका सांग तसे संख्या 5 लक्ष जिथे काशाची जिथे 7 जिथे विठ्ठलबंदी कोटी घरे जिथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची शब्द होती. बघा रावणाचा ऐश्वर्य सांगू. पाषाण परीस कोणाचा अभंग समजतो. पाषाण परीस पाषाण म्हणजे दगड. रावणाच्या नगरीतली दगड काय होती? पाषाण. पाषाण कशाला म्हणतात? काय का कोणाला असं की कुणाला नाही. पाषाण त्याला म्हणतात जो लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं त्याला पाषाण म्हणतात. लोखंडाचं सोनं करणारा तो पाषाण. आपला लोखंडाचं सोनं करणारा तो परीस. ध्यान देत जा. तुमचं लक्ष असतं. मी तुम्हाला बरेच वर्ष सांभाळला. आता मला सांभाळा. पाषाण परीस. रावणाच्या लंकेतली दगड म्हणजे परीस होती. एवढं परिसाचं सामर्थ्य त्यात होतं. भूमी जांबुन. जांबुन नावाचं धातू आहे. धातू जसं हिरं माणिक हे असतं ना तसं. भूमी जांबुन. वंशाचा संबंध धातयाचा. वंश म्हणजे जात. रावण कुठल्या जातीचा होता? धातयाचा. धातया म्हणजे ब्राह्मण. वंशाचा संबंध धातयाचा. सुवर्णाची पुरी समुद्राचा वेळा समुदाय गाणा राक्षसाचा. 80 सहस्र सुंदर कामिनी. सुंदर शब्द घातलाय बघा. 80,000 असून काय करायचंय? काट्याच्या निवड बसेल 3 गाव 2 वसाडे बसेल ना. 80,000
1000 बायका भगवान कृष्ण परमात्म्याला 16,000 होते पण हा भारत 5 पटीने पुढे होता 16 वरचे किती 80 सहस्र ज्या सुंदर कामिनी माझी मुखरणी मंदोदरी पुत्र पौत्राचा लेखा कोण करी मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि मुख्य मुलगा कोण जो इंद्राचं हरण करून आणणारा इंद्रा तो मेघना असा मुलगा होता आणि पुत्र पौत्राचा पण बाकीची सटर पटर चिली पिली किती त्याला कुणी गणित करा तुम्ही मला म्हणजे काय त्याला हात पडले आमच्या मला सांभाळायची पंचायत झाली आहे पुत्र पौत्राचा लेखा कोण करी पण एक सांगतो म्हणजे मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि मग काय 14 चौकड्या आयुष्य गणना आयुष्य किती 14 चौकड्या आयुष्य गणना आणि भाव कसा होता बंधू वर्ग जाणार कुंभकर्ण तुका म्हणे ज्याची संपदा देवडी तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगत एक वडील आता मात्र तुम्हाला सावरून नाही बरं माझी सावरून कारण 2 अभंग असाय तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगत एक एवढी गेली नाही आणि दुसरा अभंग आहे तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये देव आहे पण बरोबर काय केलं असा रावण पण त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली किती म्हणलंय शुद्ध कांचनाची पूर्ण नगरी सोन्याची करता आली सांगा तुमच्या प्रतिज्ञेला काय अर्थ आहे तुम्ही सांगा तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली कशाच्या भरोशावर केली तुकोबाराय म्हणतात मागे बहुता जन्मी हे चिकरे कालो आली मागे बहुता जन्मी आता मागचे जन्म कोणते कोणते कृतयुगामध्ये तुकोबाराय कोण होते त्रेतायुगामध्ये कोण होते द्वापारात कोण होते कलियुगात परंपरा कृतयुगामध्ये कोण होते कृतयुगामध्ये प्रल्हाद होते त्रेतायुगामध्ये अंगद होते द्वापार युगामध्ये उद्धव होते आणि कलियुगामध्ये नामदेवराय अधिक तुकोबा राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा तुकोबाराय अवतार आहे जगत गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय शिकलाचा ज्ञानी याचा एका नामयाचा झाला तुका ज्ञानोबाराय यांचे अंश एक करणार आणि तुकोबाराय नामदेवरायांचे अंश असा हा मग सांगा तुम्ही प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सेवेचे ओझ भगवंताच्या शिरावर आहे आणि भगवंत त्या ओझ्यानं वाकलेला आहे तुकोबाराय दर्शनाला गेले की अधिक त्यांनी वाकावं देवाला का ओझ झाले हा तर मागत नाही काय मागितल्याशिवाय ओझ उचलत नाही काही न मागे कोणाशी तुकोबाराचा गाणं होता काही मागे नाही या माणूसचे वडिलांची रीत परंपरा झाली म्हणून तुकोबाराय असे महान श्रेष्ठ होते त्याला खात्री होती मागच्या माझ्या अवतारामध्ये मला काही देवाने कमी पडू दिलं नाही माझी प्रतिज्ञा पूर्ण केली होती हे तुकोबारांना ज्ञात होतं पुढल्या अवतारामध्ये नामदेवरायाच्या ज्यावेळेस नामदेवराय होते त्यावेळेस नामदेवरायाचा हात धरून देव गेले सहज फिरत फिरत काळवंटामध्ये चंद्रभागे तिरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला तेले माझ्या चित्तात हो झाले क्लेश व्यर्थ मी आयुष्य गमाविले वाईट वाटायला लागले नामदेवराय देवा तुला एक विचारू का देव म्हणले काय विचारायचं तुला म्हणजे मी आता ऐकलं घोळका बसलेला होता म्हणजे समुदायाचा ते कोण आमका करी त्याने एवढं ग्रंथ केलं त्याने एवढं केलं त्याने एवढं तुझी काय सांगणार काय केलं नाही कसं नाही म्हणे देवा मी तुझ्या जवळचा मी कसा तुझा भक्त आहे तुझा अंश आहे आणि माझ्या हातून काहीच नाही ते सोडून म्हणले अरे कशाला तू विचारा डोक्यात नाही म्हणले नामदेवराय म्हणजे हत्ती भक्त नामदेवराय कसे होते हत्ती भक्त नाही म्हणले माझ्या हातून काहीतरी झालंच पाहिजे
व्यर्थ गेलं, व्यर्थ मी आयुष्य गमाविले, मग काय करायचं? अरे म्हणले, ज्यांनी ज्यांनी वाल्मिकांनी कवित्व केलं, तो केलं म्हणजे त्यावेळेस आयुष्य मोठं होतं म्हणले. आता तसं आयुष्य नाही. कलियुगात आयुष्य किती आहे? शतकरी ते 100 आहे. कधी आहे ते बी गेलं माग. आता किती आहे? तुम्ही हात वर करून सांगा, मी 100च्या 100 पार करणार आहे. हिंमत कोणाची आहे का? आम्ही तर आले ना काठावर, हात नाही काय कोणत्या आधाराने करायचं सांगा? मासिक पाक पाखडी तव हे सगळे लगे म्हणणार, अहो काय कीर्तन केलं महाराजांनी, आज असं कसं झालं? हतोलिया नाही तेरा खास, क्या जीवन की पकडी आस. महाराज म्हणतात, अरे मासिक पाक पाखडी तव हे सगळे असा आयुष्य. देव म्हणले, नामदेवा तैवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. अरे म्हणजे आता आयुष्य 100च वर्षाचं आहे, तुला होणं शक्य नाही. नामदेवराय चिडले, म्हणजे मी देवा करणारच कवित्व. अरे काहीतरी बोलू नको, लगेच नामदेवराय चिडले म्हणजे नामाला म्हणे, जरी न होता संपूर्ण जीवाव करीन तुझं पुढे, म्हणजे मी कवित्व करणार, शतकोटी तुझे करीन, शतकोटी तुझे करीन. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे तवान की जाय धने, 14 चौकड्या अलंकाराचा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मुक्तिपंथा मागे सर्वता गुणेची. 1,60 कोटी 30 लक्ष दश सहस्र एका 7 शके नवमास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले? तुम्ही आता सांगितलं बरोबर उच्चार झालं. 1 अब्दू माहित आहे, कधी माहित आहे अब्दू 1,60 कोटी 30 लक्ष 10,709 तुम्हाला होतं. या हिरण्यकश्यपा काय झाले? हिरण्यकश्यपा काय 14 चौकड्या अलंकाराचा 99 सहस्र राया बसवला. मोठमोठी आयुष्याची माणसं होती, आताच या अवधी थोडी आहे. नामदेवराय म्हणजे आता मी करणार म्हणजे करणारच, तो ही काय म्हणजे तो ऐकणार नाही असा. लगेच भगवंताने त्याचं कवित्व पूर्ण करण्यासाठी, कारण संकल्प केलाय, प्रतिज्ञा केली, भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं गुण होऊ देत नाही, त्याला उघड पडू देत नाही. लगेच भगवान परमात्म्याने तयारी केली. भीमागिरी सांगे सावदेशी हरी बैस दिले वरी नामयाच्या, शारदा म्हणजे शारदा माता मला सांगली बस दिवे नामदेव आहे. आणि मग काय, शारदा माता दिवेवर असल्यानंतर सपाटा चालू झाला की कशाला? कवित्वाला. भरपूर केलं पण आता 100 कोटी म्हणजे थोडं झालं का सांगा तुम्ही? हा, त्याच्या घरातली मंडळी सगळ्यांनी सहकार्य करायला सुरुवात केली. देव म्हणले, चला मी पण, माझी रुक्मिणी पण, सत्यभामा पण, नामदेवरायचे वडील दामोशेट्टी, अभंग पिता दामोशेट्टी, अभंग 2 कोटी, भक्तिभावे आपली नैवेद्य देवा. अभंग काय बघा दादा, तुम्ही ऐकला असेल, पिता दामोशेट्टी अभंग 2 असे 2 कोटी दामोशेट्टीने केले. गोवानाबाई म्हणजे नामदेवरायांचे आहे, त्यांनी केले. 4 मुलं होती, लाडा गोदा माता गीता, 4 सुना, लाडाई गोडाई यसाई साखराई,
चौकी सुना बाई नामयाचा आऊबाई लेक आऊबाई कन्या लिंबाबाई लेकी आणि 15 ते दाशी नामयाचे घरी 14 जण स्मरती हरी नित्य ध्याती नारायणा असा परिवार नामदेवरायाचा आणि ती नामदेवरायाची प्रतिज्ञा भगवंताने पूर्ण केली म्हणून तुकोबाराय म्हणतात मागच्या अवतारामध्ये माझी प्रतिज्ञा ज्याने पूर्ण केली आता मी जी प्रतिज्ञा करतोय ती का पूर्ण होत नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात पहिल्या उपजोनिया पुढती
आम्ही याच्यासाठी आलो. म्हणून संत महात्म्यांचं कार्य जगासाठी आहे. तुमचं आमचं कार्य स्वतःसाठी आहे. म्हणून ते संत नाही का, ते कोण आहे? संत आहे. आपण संत होऊ शकत नाही. होतोय का सांगा? आपण तोंडानं जरी संत म्हणलो तरी लोकांनी म्हणलं पाहिजे का नाही? आपली योग्यता नाही ती. योग्यता त्यांची आहे. नवीन नवीन त्यांचा अवतारच त्याच्यासाठी. अवतार तुम्हा धराया उद्धराया जन. म्हणून तुकोबारा इथं प्रतिज्ञा करतात, उपजून या पुढती येऊ. पुढत पुढती पुढत पुढती पुढत पुढती युगायुगाच्या ठिकाणी आम्ही जन्म घेणार. कशासाठी? आता जन्म घेऊ म्हणतात. विषयांत भरपूर आहे पण मी सांगत नाही. जन्म घेणं म्हणजे सोपं. जन्माला यायचं म्हटलं की काय गर्भवास पत्करावा लागतो. आणि गर्भवासाचं दुःख आहे का नाही? मग तुकोबारा म्हणतात ते जरी असलं, आता मी सांगत नाही, गर्भवासाचं दुःख नाथ महाराजांनी ज्ञानोबारांनी वर्णन केलंय ओव्यामध्ये. ज्ञानोबारांची ओवे का नाही? काय ओवे? रुपेश तू सांग काय ओवे? ज्ञानोबारांची गर्भवासाची मातेच्या उदर कुहरी. ज्ञानोबारांची ओवे असे मातेच्या उदर कुहरी पचून विष्टेच्या आधारे कडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरली. अशी गोरी नाथ महाराजांचे फरक केले का? मातेची जठर कुहरी विष्टा मूत्रांचा दाधरी आदोमुख नव मासवरी उकडी भारी जठराग्नी. आदोमुख म्हणजे काय? अद म्हणजे खाली तोंड आणि पाय. आईच्या उदरात जीव कसा असतो? जीव म्हटलंय मी, कुणाकडे बोट केलेलं नाही. पुन्हा राग येते काय? एखादा असेल त्या खाली पायाची वर मुंडी सगळे माहिती का? आपण सगळे कसे आहोत? डोकाळू आहे. डोकाळू डोक्याने गेला त्याला डोकाळू म्हणायचं. पायाने येणार त्याला मग पायाला एखादा असं नाही काढण्यासारखं नाही. तुम्ही नाही मग पाणी कसं टाकता? कमी नाही लागत. पायाला असेल तेव्हा दिसलंच पाहिजे. पाताळीचे निधान आविल की अंजन परी होवावे लोचन पायालाचे. आधारावातून काय बोलायचं असतं. मला सवय नाही तशी. माझ्या कीर्तनामध्ये प्रमाण ओव्या श्लोक त्याच्याशिवाय बोललं नाही. बोलताना नाही. मोकाट कीर्तन करत काही बोलते भाषा गर्व नका. चिकूल करून टाकला कीर्तनात. बाजार झाला बाजार. कुणाला काय बोलावं सांगा तुम्ही. आता कीर्तन अहो तुमच्या भाग्यात नव्हतं काय की पाप? तुमच्या भाग्यात नव्हतं नाही. बरं खरं आहे. आमच्या भाग्यात आम्हाला दक्षिणा किती होती माहिती आहे? कीर्तनाचं पाकिट 5 रुपये. साक्षीदार आहे. तुम्ही किती द्यायचं मला कीर्तनाला? खरं सांगा. बोलायचं नाही. 5 आहे का? 5 रुपयाचं पाकिट. सायकलीवर आहे श्रीपूरला. पंक्चर झाली तर 5 रुपयाचा चोरा. पूजाला कसा सुधारायचा आणि आता काय झालं की आंब्याला पाड आला ना काय पण सगळं आम्ही घायला आलो. आता आम्हाला तुम्ही विचारणार तर मोबाईल मध्ये आमचं मुलकच नाही करत. काय करायचं? मग असं जीव पडून सांगतोय किती मी ब्रह्म उभा करतोय समोर. तर गिरायक नाही आम्हाला. गिरायक कमीच झालं नाही. झालंही बरंच झालं. काय सांगायचं त्या बाजूला बरोबर आहे नको आलो. तर अशी अवस्था या जीवाची गर्भामध्ये असते. नाथ महाराज सुंदर वर्णन करतात. उलटा जीव असतो. उलटा खाली मुंक्याने वर. काय अवस्था असते?
असं जरी दुःख असलं तरी तुकोबराय म्हणतात. तुकोबराय कशा देव काय आयोनी संभव नाही. तुकोबरायांचा जन्म तुमच्या आमच्यासारखा सामान्य झालेला आहे. आयोनी संभव फक्त कोण आहे? अवतार भगवान परमात्मा. आयोनी संभव प्रगटला हा राघव. आयोनी संभव नव्हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला भगवान कृष्ण भगवान राम हे आयोनी संभव आहे. तुम्ही आम्ही सगळी योनी संभव. पण तुकोबराई आले त्याला. पण तुकोबराई म्हणतात हे जरी दुःख असलं तरी आम्हाला ते दुःख नाही. का नाही? जन्माला येताना आणि जाताना आमच्या हृदयामध्ये एक औषध आम्ही जवळ घेतलेलं आहे. एक गोळी घेतलेली आहे दाढेत. त्या गोळीच्या योगानं हे दुःख आम्हाला काही करत नाही. ही कुठली गोळी आहे हो? गर्भवासी दुःख नाही. जन्माला येणं गर्भवास पत्करणं याच्या पुढे फार मोठा आम्हाला लाभ आहे. आणि तो लाभ मिळवण्यासाठी आम्ही उपदोन या पुढती येऊ. कशासाठी? वैकुंठ तो ऐसे नाही. वैकुंठात नाही केवळ काही कार्याची. तो काला कसा खायचा? एकमेका देव कसा खायचा? तो गोकुळामध्ये भगवंताने खाल्ला. तो चरित्रामध्ये त्याचा विचार करू. आणि तो काला कुठे केला तर तुका म्हणे मालवंत संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन गुरु भगवंताचा करावं.
सांगा उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णले क्षेत्र महिमे आयशी चंद्रभागा हे माते आणि आयसा विटेवर देव कुठे कुठे नाही हा काळा कुठला हो हा काळा आणि असा काळा आता अनेक ठिकाणी सत्तेच तुम्ही जाऊन बघा चिरमुरण राहायला मिक्स करते तरी हे आमचं पाटला स्तुती नाही वस्तुस्थिती सुरुवातीचे वर्ष उपक्रम तेव्हापासून दही राहायच्या काळात त्यांचा असतो आजपर्यंत किती आले किती गेले नाही जसं आलं तसं थांबले जसे आहेत नाही जाण आले कसे आहेत त्यांची वृत्ती जशी आहे स्तुती म्हणून नाही करत असे काय पण तेव्हा मला वाटतं आपले गांधी यांची पंगत आहे यांनी नवीन पण बरेचशा प्रकारे नाव माझ्याकडे पाठवत नाही आणि अपेक्षा पण तुम्ही कोरोना काळात ती पत्रिकेने कुठे बघत बसला माझा जीव खाला हे नको आपली बघायला मंदिरामध्ये त्यांना प्रवचन करायला लावलं प्रवचन कीर्तन साधी गोष्ट नाही आपल्या महाराजांचा मग नाही म्हणून आपणाला जे मिळालेले वैभव आहे हे अतुलनीय असं आहे आणि त्या एकेमध्ये तुम्ही आहोत आणि हा आनंद हे सुख हा सोहळा हा प्रसाद कुठेही नाही वैकुंठात नाही ब्रह्मदेवाला वाटलं जावं असे सेवन करण्यासाठी निघाले नारदाने आलो म्हणजे कुठं म्हणले भगवान विष्णूने कृष्ण रूपामध्ये गोकुळाचा अवतार घेतलाय आणि गोकुळा समेत त्यांच्या भक्ता समेत गोप गोपी बरोबर काल्याचा मोठा सोहळा तिथं चालू आहे म्हणजे कुठं वृंदावनाच्या तीरात वृंदावनात यमुनेच्या तीरात ब्रह्मदेव निघाले नारद लगे आले काय सांगावं लागत नाही ते गोष्ट म्हणाय तिन्ही लोक आले नारद गोष्ट म्हणाय लगेच आडवे आले कुठं अहो म्हणजे हातदिली वारकरी असं जाऊन जमतंय वारकऱ्यात कसा बी गेला तर चालत हिजाब घाला पॅन्ट घाला नाही तर काय वारकऱ्यामध्ये जो वेश आहे त्या वेशातूनच वारकऱ्यामध्ये सामील व्हावं लागलं त्यावेळेस तुम्हाला तो गवळ्याची पोर कशी होती गवळ्याची लागणार पोर पण धोत्र नेसत होती अशा वेशात तुम्हाला जावं लागलं बरं गळ्यात माळ घालावं लागेल आता माळाचा लय मोठा अभाव आहे आणि लय मोठा खेळली आहे कुणाला सांगावं माळ काळ पडतो आम्ही सगळं करतो तुम्ही सांगाल ते एवढं नाही सगळं चालतंय का मान्य आहे का अरे मंगळसूत्र नाही आता काय बी करून जमल का इकडे कुठे पुन्हा नाही आता तोटा नाही तसा कुठे तसं नाही ते शास्त्राला मान्य नाही तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्ये विभाजितो आणि आपला शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुमिहारसि
जास्त विष घे म्हटलं तरी शास्त्रानं सांगितलं तर विष घ्यायचं. विठ्ठल पंतांनी काय केलं? ध्यान प्रायश्चित्त जास्त प्रमाण चालू करायचे म्हणून त्यांच्या पोटी 4 पुत्र उभारलेला भूत ऐशी चराचरी हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई दान कला हे शास्त्रानं सांगावं ते ऐकावं ते करावं. विष घे म्हणलं तर ते घ्यावं. आलं लक्षात? तसं मग मी काय सांगत होतो सांगा बरं. मला माहित आहे मी काय सांगत होतो. कुठं आलोय पूर्ण लांब आहे. कारण कीर्तन करायला तेवढी अक्कल असते. ऐकणारा लहान होऊन सोडायचं जंगलात आणि तिथून माघारी फिरायचं म्हणायचं सांग बरं आपण कुठं राहतोय. सांगा मी कुठून बाहेर पडलोय. मग मला वाटतंय 287 कीर्तन अशीच घालवली मातीत तुम्ही. किती कीर्तनकार गेले हो? किती पाटील? 88 कीर्तन झालं. 288 असं मी अगोदर सांगून गेलो तर तुम्ही नव्हता. नारद मुनीला ब्रह्मदेवाला सांगितलं असं जाऊन चालणार नाही. शिडी राखा म्हणले. जाणून घाला गेल्या तोतर असा आणि गंध लिहा लाजू नका. काही वारकरी आहेत महाराष्ट्री पण गंध लिहित नाही. काय त्याला भीती कोणाचं गंधाची काय काय गंध टिकती म्हणजे गामान जाते हो. गामान कसा जातो गेला आलं त्या त्याला का लिहिलं नाही तर 30 किलो लिहिल्यावर कसा राहायचा हा काय वारकऱ्यांना सवय गंध लिहित अहो महाराज काय लिहित नाही सर. अहो काय महाराज जगाने फिरते तो प्रॉब्लेम नाही. कीर्तनाला आल्यावर तुम्हाला महाराज दिसतील. मी पटलं तसं नाही तुम्हाला माहित आहे. माझं बरोबर कधी गेलं नाही अजिबात नाही नाही. आणि तशीच पुढची पिढी चालणार लक्षात ठेवा. पिढ्या मी ती घेऊन ठेवलेला आहे. शुद्ध तिच्या पोटी दुखिया पोटाची वाणी देह देवाचे कारणी असा रस्ता तयार केलेला आहे. आणि तुम्ही आम्ही केलेली मग सर्वांना घेऊन आम्ही ही वाटचाल करणार. नारदाने सांगितलं म्हणजे खरंय ना हा काळा चालू होता खाली. नारद आले आपले ब्रह्मदेव आले नाही बदलून घुसले त्या गोपाळात वर काय त्याला वाटायचं देवा. नारदाने एक सांगितलं मात्र ब्रह्मदेवा हातात काला पडेपर्यंत फक्त मान वर करू नका. असं करायचं म्हणजे खाली मान घालायचे आणि हात वर करायचे. काय असं कोण करतो माहित आहे का? जो खाली मान घालतो हात वर करून प्रसाद घेतो समजा ही डबल सीट. यातला घेतलेलं दिसत नाही किंवा दुसऱ्याला घेतलं खाली मान घातली ही एक त्याची खून आहे बरं का. म्हणले तुम्ही खाली मान का घाला? यदा कदाचित चतुरा तू शिरोमणी चतुर तरी चतुरारा जाणता तरी जीवांचा जीव असा तो परमात्मा आहे. कृष्ण परमात्मा सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे सर्व सामर्थ्य संपन्न आहे. तुम्हाला ओळखेल भजली माहिती तुमची बरोबर म्हणजे ब्रह्मदेवाने खाली मान घातली आणि हात वर केला. देवाला संशय आला. देवाने प्रसाद काय दिला नाही तो काय मान वर करणार. शेवटी देवा कृष्णाने काय केलं त्याची शेती धरली असला दिल्याबरोबर वर पाहिलं आणि वर पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्मा ब्रह्मदेवाला म्हणले ब्रह्मदेवा तुम्हीच म्हणजे काय करू मग काय करू. हा प्रसाद मला पाहिजे होता तिथं नाही ना आमच्या तिकडे नाही म्हणून इथं आलोय. पण म्हणजे चोरून का नाही म्हणजे थोडी लाज वाटते. आता मी कोण? ब्रह्मदेव कोण असतो? आपल्या सर्वांचा बाप म्हणायचा. बाप हाडाचा कुलाल झाडाचा अखंड घडतो मडकी रे त्याला ब्रह्मदेव म्हणायचं. त्याचा बाप बरोबर आहे आणि त्याचा बाप भगवत विष्णू. माझा हा आपला बाप चोरून काला खाण्यासाठी आला पण त्याचा बाप त्याला ओळखतो. लगेच कृष्णाने सांगितले म्हणले लाजे त्याशी वाटा जे लाजते त्याला हा प्रसाद नाही. हे लाज सोडायचे मग इथे यायचं. त्याला माहिती आहे ना
लग्न करायचंय ना त्यानं लाज बाळगायची नाही. त्याच्यामध्ये हित आहे. ही लाजेने काय केलेलं आहे माहितीये का? तुकोबराय ह्या लाजेला शिवी दिलेली आहे. मोडीले रांडेने सुपंथ मार आणि चालविले जग यमपंथे. राजगावाची जी स्ट्रेन आपलं रान म्हटलंय का तर लोकांना यमपंथानं वाम मार्गाला घालवली म्हणून लाजे त्याशी वाटा नाही. आणि मग ब्रह्मदेव म्हणले देवा आता काय करा चुकलंय. मग भगवान कृष्ण म्हणले असं नाही म्हणले काळ भेटणार तुम्हाला. तुम्हाला हा काळ मिळणार नाही. तुम्हाला वारकरी व्हावं लागेल. मग म्हणले वारकरी होतो म्हणले तुमच्या अवतारामध्ये पण आता द्या की तरी. नाही नाही म्हणले मिळणार नाही. मग हे हाताला पेटले. देव म्हणले मिळणार नाही. ब्रह्मदेव म्हणले घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि देव म्हणले देणार नाही. दोघं हाताला पेटले. दोघं काय होते. मग ब्रह्मदेवाने ठरवलं बर म्हणले कसा मिळत नाही बघतो. म्हणून ब्रह्मदेव पुढच्या अवतारामध्ये कोण झालं
ठिकाणी होता सांगेल रोताची प्रसूत रोताची प्रसूत नेमोनिया घेत सहाही मारी पुराचा सातवा जो बैलांगराचा अवतार होता तो झाला मायेने दिला आणि आठवा भगवान कृष्ण पण त्याच्यासाठी पहारा ठेवला होता पण तो गेला रात्री माया देवी म्हणत आणि येते कृष्णाने सांगितलं आणि मग कंसाला भीती वाटते कंसा कृष्णाला मारण्यासाठी वेळा मांडला पुतणीने वेळा उचलला मुक्त केली भगवान परमात्मा म्हणतात मावशीच्या ठिकाणी स्थान होत मा मरो आणि मावशी काय गुरु महामरो मावशी गुरु म्हणजे मावशी म्हणून ही आली होती हिला मारायला नको म्हणून देवाने आपल्या आईच्या बरोबरीनं पुतणीला स्थान दिलं वासनकालिकाचे निमाने सायुज्य सर्व सुधीला पुतणी जे विषयाचे विस्तार पाणी मारवाली नाचण्यासाठी आलेली सूचना मुक्त केली पुन्हा महाबळवट्टा आला महाबळवट्टाची गणिती